जाऊया ना? हो प्रभू, मला सुद्धा ही कल्पना चांगली वाटतेय. आपले आशीर्वाद असतील तर आपण कलियुगात आगमन करूया का प्रभू? तसाच.
अरे फोर्थ क्लास घेऊन यायची होती ना, म्हणजे एखादी जास्त दिवस पळवता आलं असेल. आपण कलियुगातला जाऊन दे, समजा ना. हे टोने आज तुझी मचमच बंद कर. तो हन्ना कुठून तरी बघेल मला आणि रामाला जाऊन सांगेल, चल लवकर पळवून दे मला. तू कलियुगात ओरडणार नाही? सोड मला चांगला असं बी बोलणार नाही? नाही, नो नेव्हर. मला पुन्हा ती चूक करायची नाही आहे. अरे त्या रामाचं टाइम मॅनेजमेंट, लक्षाची क्रिकेटची कटकट आणि त्या हन्नाचं कधी पण कुठे पण टपकणं, खरंच वैताग गेला तासाला. निदान तुझ्या लंकेत तरी टीव्हीवर रियालिटी शोज तरी पाहिजे. ओके चल.
म्हणून केवळ एका झोपेच्या सांगण्यावरून समाजासाठी मी अग्नी परीक्षा दिली आणि आजही माझा तुमच्यावर विश्वास आहे म्हणून मी अग्नी परीक्षा देईन. पण प्रभू, कलियुगातही फक्त स्त्रियांना आपलं पत्नीत्व पावित्र्य सिद्ध करायला लागत आहे. पण कोणत्याही पुरुषाने आपलं पतित्व आणि पावित्र्य सिद्ध करण्यासाठी अग्नी परीक्षा दिलेली नाही. असं का? अन्यायाचं काय आहे प्रभू? सीते, मला इमोशनल करू नकोस. तेरा जलवा तौबा तेरा प्यार, तेरा इमोशनल अत्याचार. तेरा जलवा तौबा तेरा प्यार, तेरा इमोशनल अत्याचार. जाओ जाओ दिल तुम्ही सत्य रंगाच्या पिना झाल्यात. अरे पण हन्म्या, मग अग्निपरीक्षेचं काय? मला सीतेचं म्हणणं योग्य वाटतंय. अग्निपरीक्षा ही फक्त स्त्रियांसाठीच नसून पुरुषांसाठी बंधनकारक आहे. या कलियुगात मी माझं पतित्व सिद्ध करण्यासाठी अग्निपरीक्षा देईन. दादा, तसं मी ऑलवेज तुझी साथ द्यायचं ठरवलंच आहे. तेव्हा मी माझं बंधुत्व सिद्ध करण्यासाठी अग्निपरीक्षा देईन. कशी ती